संसारातली साधी गोष्ट केवळ चहा, तसं आमचं समाधान होत नाही आणि समाधान न व्हायला कारण एक गोष्ट आहे बरं का, दुसऱ्याचं बघितलं की आमचं जळायला सुरुवात, दुसऱ्याचं बघितलं, दुसऱ्याचा तिसरा नाही तर दुसरा मजल्याचा स्लॅब टाकायला सुरू झाला की इकडं आमच्या पोटात दुखायला लागलं। सदा नाम घोष, सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख द्यालो सर्वालंकार, आनंदे निर्भर डुलत सो। उपस्थित श्री क्षेत्र बामणवाडी अतिशय सुंदर नावाजलेला आगळा वेगळा असणारा हा सोहळा परात्पर अखिलेश्वर रुक्मिणी प्राण संजीवन असणार या
संपूर्ण जगाचा जगदाधार ज्याला म्हणतात असा भगवंत श्री पांडुरंग परमात्मा, त्याच्या दयेनं त्याच्याच कृपेने आपण आज सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलो. तसा तर सोहळ्याचा आजचा कितवा दिवस आहे आणि माझा पहिलाच. गावात येणं पण पहिल्यांदाच झालंय, म्हणजे तुमच्या सर्वांचं दर्शन हे पहिल्यांदाच आहे आणि त्यामुळे पहिल्यांदा आली, त्यामुळे जर असं मला घाबरून राहावा बरं का. नाहीतर तुम्ही म्हणाल आली पहिल्याच दिवशी, जरा वेळ बघायचं आणि मग पाठीमागच्या पाठीमाग गाशा गुंडाळायचं आणि सुटायचं, असं काय करू. आऊ म्हणा तरी नका, असू दे. पण फार सुंदर या भगवंत पांडुरंगाच्या परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने हा चालू असणारा ज्ञानयज्ञ सोहळा, अखिल मानव जातीच्या उद्धाराचं साधन सिद्ध असलेला पवित्र आणि महान ग्रंथ श्री ज्ञानेश्वरी आणि अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाचं आजच म्हणजे यंदाच असणार हे रौप्य महोत्सवी वर्ष, म्हणजे जवळपास 25 वर्ष या सप्त्याला पूर्ण झाले. आणि मला असं वाटतंय बरं का, आता 25 झालीत, ह्या शताब्दीचं कीर्तन परत पहिल्याच दिवशी मला यावं येईल का. मला यांना येईल. आता माझं काय ते पुढे सांगते तुम्हाला, पण अतिशय सुंदर काय वर्णन करावं या सोहळ्याचं. सुरुवातीलाच वर्णन केलेलं बरं आहे, हा वशिला असतो थोडाफार. सुरुवातीलाच माऊलींच्या भाषेमध्ये जर वर्णन करायचं झालं तर माऊली गोड सांगतात. प्रथम वयसा काळी लावण्याची नभाळी, प्रगटे जैशी आगळी अंगण अंगी. या सोहळ्याचं प्रत्येक अंगण अंग पवित्र अशा स्वरूपाचं आहे. याचं कारण आहे हा खेळ नाही, एकट्याचा खेळ नव्हे. पहिलाच दिवस आहे आणि जर पहिल्याच दिवशी हे सर्व अलंकार जर आलेच नसते आणि मी एकटी इथे येऊन उभी राहिली असती तर तुम्ही मला काय म्हटलं असता, बाई ग आलीस, एक 5-10 मिनिटं बोल, कारण जास्त काय आम्ही तुला सहन करू शकत. एकटीनं काय करणार आहे. हे सगळे अलंकार इथे उपस्थित असल्या कारणाने या संपूर्ण मंडपाला शोभा आहे. बरोबर आहे ना. टाळ्या वाजवायच्याच असतील तर जीएसटी लागल्यासारख्या वाजवू नका. टाळीवर जीएसटी राहिलेला तेवढंच एक गोष्ट ठेवली सरकारनं आपल्याला जीएसटी शिवाय, म्हणून तरी जोर जोरात वाजवा. एकदा जोरात टाळी. ये बात है, बहुत अच्छे. ह्या सर्व मंडळींमुळे या संपूर्ण कीर्तनाला शोभा येते आणि त्यातल्या त्यात तुम्ही सर्वजण बसलाय. तुम्ही, आम्ही, खेळी मेळी गदारोळी आनंदे, हा आनंद तुम्हा आम्हाला घ्यायचाय. बरोबर आहे ना. आणि हा आनंद आम्हाला इथंच घेता येतो. बरोबर आहे ना. दुसरीकडे घेता येत. नाचता फक्त कुठे येतं,
नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी नाचावं फक्त इथं नको तिथं नाचायचा प्रयत्न करायचा अहो बोला की नको तिथं नाचायचं काय काय लोक नाचतात इकडचा वर्ग बरोबर आहे ना लक्षात आले कुठं तुमच्या आवडीचा विषय निवडून आलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारात नाचते बरोबर आहे ना ते नाचणं वेगळे ते नाचणं प्रेमाचं आहे का खुन्नशीचं आहे खुन्नशीचं बरं तुमचं तुम्ही कबूल करताय म्हणून खुन्नशीचं नाचणं आहे पण प्रेम इथंच भेटतं इथंच प्रेम भेटतं या ठिकाणीच प्रेम भेटतं माझ्या देवालाही प्रेम हवंय माझा देवही त्या प्रेमामध्ये त्या नाचण्यामध्ये तल्लीन होतोय वाळवंटामध्ये संत नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये माझा देव नाचतोय नामदेव कीर्तन नाचता देवाचा बोलला निसटला ना पितांबर संत कबीरदासजी महाराज म्हणतात हे देवा सावध हो एवढं कुठं तल्लीन व्हायचं असतं का भक्ताच्या कीर्तनामध्ये कुठं इथंच तल्लीन व्हावं लागतं आणि खरंच आज पहिला दिवस आहे असं काही वाटेना झालंय अतिशय सुंदर रंग भरलाय आणि रंग भरण्याचं कारण सांगते तुम्हाला या ठिकाणी दोन गोष्टी एकत्रित आहेत पहिली गोष्ट म्हणजे पुरुषार्थ आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रेम या ठिकाणी दोन गोष्टी एकत्रित आहेत पुरुषार्थ म्हणजे काय ज्याच्याकडे खरंच भरपूर भगवंताने दिलेला आहे अगदी भरपूर संपत्ती दिली आहे त्या संपत्तीतला थोडा का होईना वाटा प्रत्येकाने या ठिकाणी या सोहळ्याकरता दिला ज्याची परिस्थिती आहे त्या पद्धतीनं प्रत्येकानं आपल्यातला वाटा काढून या सोहळ्याकरता प्रत्येकानं तनानं मनानं धनानं दिलाय हे झालं पुरुषार्थ आणि प्रेम म्हणजे काय ज्याला खरंच याच्यामध्ये आम्हाला जर धनसंपत्तीनं सहभागी होता येत नसेल आम्हाला धन जर देता येत नसेल आम्हाला पंगत घालता येत नसेल तरी मात्र प्रत्येकाने कीर्तन सुरू व्हायच्या आधी किंवा या कीर्तनामध्ये जे काही सेवा होत आहेत या मंडपामध्ये ज्या काही सेवा होत आहेत त्या प्रत्येक ठिकाणी एक एक दगड उचलून या ठिकाणची साफसफाई करून आपलं स्वतःचं अंतःकरण या ठिकाणी स्वतःचं प्रेम अंतःकरणातलं प्रेम या ठिकाणी ओतलंय म्हणून हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय काय एकत्र येतंय इथला पुरुषार्थ आणि प्रेम या दोन गोष्टी एकत्रित आल्यामुळे हा संपूर्ण सोहळा हा मंडप अतिशय सुंदर अशा प्रेमाने नटलाय आणि म्हणून या ठिकाणी देव उभा आहे आणि दुसरी गोष्ट सांगते मी मगाशी सांगितलं एकट्यानं काही होत नाही या ठिकाणी सर्व आयोजक नियोजक कार्यकर्ते सर्व मंडळ या ठिकाणी जे कोणी आपल्या आपल्या परीने झटणारे आहेत त्या प्रत्येकाच्या चरणाचं मी खरंच याचं दर्शन घेते आणि या सेवेला जे गोड बनवतायत त्यामध्ये आमचे हरिभक्त परायण ज्यांनी आता चाल गायली असे हरिभक्त परायण आमचे मांडवे महाराज अतिशय सुंदर आणि गोड चाल त्याचबरोबर आमचे बाबा सुनील महाराज अतिशय सुंदर मी बाबांचं नाव नेहमी विसरते आणि कसं व्हायला लागलं आता जरा वय व्हायला लागलं नाही का जरा वयानं ऐकायला पण कमी आणि थोडस विसरायला पण होत
पण देवाची कृपा आहे, तुम्ही नाव सांगताय आम्हाला. तुमच्या चरणाचं गोड दर्शन घेते. त्याचबरोबर आमचे मुट्टलवाडीकर व्यासपीठ चालक आमचे सवादेकर महाराज, तुमच्या चरणाचं गोड दर्शन घेते. हे तर काय आमचा पाठच सोडत नाही. आमचे राजू महाराज अतिशय सुंदर आणि गोड गायन, तुमच्याही चरणाचं गोड दर्शन घेते. त्याचबरोबर आमचे पिटले बाबा या ठिकाणी एवढ्या लांबून या ठिकाणी हजर आहेत. तुमच्याही चरणाचं गोड दर्शन घेते. मी यांचं कायम वर्णन करत असते बरं का. कायम हसतमुख चेहरा, कायम, कधीही चेहरा पडलेला नसतो, कधीच नाही. अतिशय सुंदर आणि गोड स्वभाव, तुमच्या चरणाचं गोड दर्शन घेते. त्याचबरोबर इथं बाबा हजर आहेत, जनार्दन महाराज वाघेरीचे, तुमच्या चरणाचं गोड दर्शन घेते. त्याचबरोबर यांना कोण नाही ओळखत, संपूर्ण महाराष्ट्र ओळखतोय. ही जी संपूर्ण चिमुरडी ही जी आहेत ना तुमच्या समोर, अतिशय आनंद घेतायत अगदी नाचण्याचा या वारकरी संप्रदायाचा. आणि आता हे पुढचे आपले भावी पिढी संपूर्ण आपल्या हरिभक्त परायण विजय महाराज रामेष्टीकर यांची संस्था ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था, या ठिकाणी आपल्या दोघींचा सहभाग आहे. म्हणजे इथं दोघांनाही अधिकार दिलाय. कोणाकोणाला? याती भलती नारी नर, या दोघांनाही इथं अधिकार आहे. अतिशय सुंदर आहे. या प्रत्येकाच्या चरणाचं मी खरंच गोड दर्शन घेते. त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला जे आज वाजवण्याचं काम करतायत दोन्हीकडून आमचे हरिभक्त परायण, आज पहिल्यांदाच आमची भेट झाली महाराजांची, पण फार गोड स्वभाव आहे महाराजांचा. हरिभक्त परायण आमचे अभिजित महाराज केसेकर, तुमच्या चरणाचं गोड दर्शन घेते. त्याचबरोबर हरिभक्त परायण आमचे गोड हार्मोनियमची साथ, कारण याच्याशिवाय आमचं काही जमतच नाही. गोड हार्मोनियमची साथ आणि यांचं गायन सुद्धा उत्तम आहे बरं का महाराज. दीक्षित काका अतिशय सुंदर, तुमच्या चरणाचं गोड दर्शन घेते. त्याचबरोबर या ठिकाणी गोड आपली तुतारी वाजवण्याचं काम करतायत बघा महेश महाराज, तुमच्या चरणाचं गोड दर्शन घेते. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी आम्हाला व्यवस्थित धरून आणलं असे आमचे असणारे हट्टे कट्टे आहेत. मी पहिल्यांदा चोपदार काकांना मिशा आहेत का बघते, मगच हट्टे कट्टे म्हटलं पाहिजे नाही का. नाहीतर काय ठिकाणी अगदी असे असतात पण मिशीचा पत्ताच नसतो. पण अतिशय सुंदर तुम्ही सर्वांनी अगदी चोपदार महाराज निवडलेत. तुमच्याही चरणाचं गोड दर्शन घेते दादा. त्याचबरोबर या ठिकाणी सुंदर असं चॅनेल आहे, चॅनेलचं नाव ब्रँड मराठी, तुमच्याही चरणाचं गोड दर्शन घेते दादासाहेब. त्याचबरोबर यांच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर गोड अशी सिस्टीम, हा जो भरडा आवाज आहे ना, हा भरडा आवाज गोड करून त्याच्यामध्ये गवलाई टाकून हा तुमच्या समोर मांडण्याचा जे प्रयत्न करतायत आमचे असणारे दादासाहेब शुभम दादा, शुभम साऊंड सर्व्हिस, तुमच्या चरणाचं गोड दर्शन घेते. आणि तुम्हाला कायम माहिती आहे मी वशीला देत असते, हा शेवटपर्यंत असू द्या म्हणजे झालं. त्याचबरोबर हे सुंदर असणारं वातावरण, या ठिकाणचे आयोजक नियोजक कार्यकर्ते, जरी कोण राहिलंच प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग, याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले थोर संत, वारकरी संप्रदायाच्या अखंड कळसस्थानी विराजमान असणारे देहूचे सुप्रसिद्ध संत, एक अधिकारी संत. आणि प्रत्येकाला त्यांचा अधिकार माहिती आहे. काय अधिकार आहे? तुकाराम
श्री संत तुकोबरायांचं नाव घेताही ज्याचा थरका फुटतो असा यम ज्याला आपण घाबरतो, बरोबर आहे ना? असा यम सुद्धा थरथर कापतो. असे अधिकार संपन्न संत जगतवंदनीय श्री संत तुकोबराय यांचा गोड असा तुम्हा मला या अभंगामधून जगतवंदनीय श्री संत तुकोबराय भगवंताच्या नामाचा घोष केल्यानंतर आणि भगवंताची कथा ऐकल्यानंतर स्वतःची स्थिती त्याचबरोबर या सगळ्यांचा काय फायदा आहे याचं सुंदर असं वर्णन करणारा हा अभंग विठ्ठल. या अभंगामधून जगतवंदनीय श्री संत तुकोबराय आपल्याला काय सांगतायत हे पहिल्यांदा अगदी भावार्थ रूपाने समजून घ्या. जगतवंदनीय श्री संत तुकोबराय या अभंगामधून सांगतायत की पहिल्यांदा सगळ्यांनी नामाचा घोष करणं गरजेचं आहे आणि तो प्रत्येकाने करायचा आहे. सदा नाम घोष करू हरी कथा आणि त्या भगवंत परमात्म्याची आम्ही प्रत्येकाने कथा करणं, कथा ऐकणं गरजेची आहे. कथाही करायची आहे आणि भगवंताचा नाम घोषही करायचा आहे. मग काय होईल त्याचा फायदा महाराज उत्तरार्धामध्ये सांगतात. तेने सदा चित्ता समाधान, त्यानं प्रत्येकाच्या अंतःकरणाला चित्ताला समाधानाची प्राप्ती होणार आहे. हे पहिल्या 2 ओळींचा अर्थ आहे. त्याच्या पुढे महाराजांना काही लोकांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही म्हणताय की भगवंताचं नामघोष केला, भगवंताची कथा ऐकली, कथा केली की प्रत्येकाच्या चित्ताला समाधानाची प्राप्ती होते, पण तुम्हाला ही प्राप्ती झाली आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना महाराज अभंगाचं द्वितीय चरण सांगतायत. किती मिळाले? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, मी सर्व सुखाची प्राप्ती केली आणि सर्व सुखाचे अलंकार परिधान केले आहेत आणि मी या आनंदामध्ये अगदी अखंड डुंबलोय आणि म्हणून आनंदे निर्भर डुलत असो. या आनंदाची नशा चढतीये आणि नशा चढल्यानंतर तो मनुष्य डोलायला, बरोबर आहे ना? पण ती नशा तुमच्या मनात जी आता नशा आली ती नशा वेगळी आहे, कळतंय ना? आनंदाची नशा वेगळी. आनंदाच्या नशेमध्ये सुद्धा माणूस डुलतो, पण ते डुलणं वेगळं आहे. महाराज म्हणतायत ही आनंदाची नशा एवढी चढली, हा आनंद एवढा प्राप्त झाला की हा आनंद या आधीच्या जन्मांमध्ये, या आधीच्या अवतारांमध्ये मला कधी प्राप्त झालेला आहे का नाही मला आठवत नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही, हा आनंद मला या अगोदर कधी प्राप्त झालाय का नाही मला आठवत नाही. पण हा आनंद प्राप्त झाल्यानंतर माझी अवस्था अशी झाली, या देहामध्ये असून देखील आज विदेही अवस्थेमध्ये आहे. देहीच विदेही भोगुदशा. आणि मग महाराज म्हणतायत ह्या देहाची अवस्था विदेही अवस्था झाल्यानंतर आम्ही आमचं रूप पालटून टाकलं. मग आम्ही रूप पालटलं म्हणजे नेमकं कुठलं रूप घेतलं? महाराज म्हणतात तुका म्हणून आम्ही झालो अग्निरूप. आम्ही अग्निरूप झालोय. जेणेकरून अग्निरूप झाल्यानंतर ज्याप्रमाणे अग्नीमध्ये एखादा कचरा पडल्या त्या कचऱ्याचा काय होतो? राख जळून भस्म होतो. त्या पद्धतीनं आम्ही आता आमच्या अंगाला आम्ही अग्निरूप झाल्यामुळे आता पापही लागू देत नाही आणि पुण्याचा लवलेश सुद्धा लागू देत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून दे पाप पुण्यांगा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. प्रस्तुत अभंग बघा, या जगामध्ये कुठलंही साहित्य निर्माण होत असतं ना, हे साहित्य उगाच निर्माण होत नसतं. या साहित्य निर्माण होण्याच्या पाठीमाग एखादा अभंग हातामधून उतरायच्या पाठीमाग, एखादा अभंग त्या मुखकमलामधून बाहेर यायच्या पाठीमाग, त्या मनामध्ये त्या अंतःकरणामधून बाहेर यायच्या पाठीमाग काही ना काहीतरी अनुभव असतो. आज आम्ही जगामध्ये प्रत्येक जण अनुभव घेतोय, बरोबर आहे? प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. तुमच्या आमच्या सारख्या जीवाचा अनुभव हा सांसारिक अनुभव आहे. हा सांसारिक अनुभव साधा नाही. या सांसारिक अनुभवाला संघर्ष फार आहेत ना, चढ उतार आहे.
मृत्यूपर्यंत अगदी जो मधला टप्पा आमचा आहे आयुष्याचा टप्पा, या आयुष्याच्या टप्प्यामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी चढ उतार हे आहेत ना. प्रत्येक जण आम्ही तो चढ उतार भोगतोय. पण मला सांगा, आज या जगाचा नियम आहे, संत बाजूला ठेवा, आपल्यासारख्या सर्वसामान्यांचा विचार करा. आपण सर्वजण सर्वसामान्य लोक, आमच्यावर जर एखादं संकट आलं की आम्ही त्या भगवंत परमात्म्याचा धावा करतो. आणि जर आमच्यावर जर एखादा सुखाचा क्षण आला तर आम्ही त्याला आठवत देखील नाही. हा तुमचा माझा प्रत्येकाचा विषय आहे, पण संतांचा विषय वेगळा आहे. आपला विषयच वेगळा आहे. आम्ही आपलं समाधान या संसारामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये शोधत असतो. अगदी मुंगीपासून ते अगदी ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीव हा कुठल्या ना तरी कुठल्या गोष्टीमध्ये समाधान शोधून स्थिर व्हायचा प्रयत्न करतोय, पण स्थिर होत नाही. प्रत्येक जण भरकटत जातोय. प्रत्येकाचा मार्ग जरी एकाच ठिकाणी पोहोचणार असला तरी त्याला प्रत्येकाला त्या इच्छित मार्गापर्यंत पोहोचता येत नाही. याला कारण आहे. याचं कारण आहे, आम्ही जन्माला आल्यापासून आम्हाला जर कळायला लागलंच तर आम्ही त्या भगवंत परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही. आपल्याला वाटतं तिथपर्यंत जावं, वाटतं, कळतं, पण वळत नाही. याला कारण आहे. आता कालचंच उदाहरण घेते. आम्ही निघतोय, बरोबर आहे, आम्ही इच्छित ध्येयापर्यंत पोहोचण्याकरता निघतोय, पण आमचा रस्ता चुकतोय. कारण वाट दाखवणारा चांगला पाहिजे. काल आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं. आम्ही बरोबर त्या गावाचं नाव टाकलं, पण तिथं 2-3 गावं त्याच नावाची आहेत हे आमच्या लक्षात आलं नाही. आम्ही दुसऱ्याच गावाला गेलो. हायवे दिसला, आम्ही सुसाट पळालो. आम्ही बघितलं सुद्धा नाही बाबा आपण कुठल्या नेमक्या गावाला जातोय, काय करतोय. आम्ही ज्या वेळेला त्या गावाच्या 700 मीटर अंतरावर आम्ही जाऊन थांबलो तेव्हा आम्हाला समजलं आम्ही रस्ता चुकलोय. पुन्हा गाडी वळवली, पुन्हा एका ठिकाणी विचारलं आणि विचारल्यानंतर सांगितलं बाबा तुम्ही अगदी 15 किलोमीटर पुढे आलाय, तुम्हाला परत माघारी जावं लागेल. बरोबर, कारण कसं होतं, तुम्ही जे मॅपला नाव टाकलंय ते बरोबर आहे, पण या ठिकाणी त्या नावाची अनेक गाव आहेत, पण हे सांगणारा मॅप चुकीचा लागला. कळलं का? पुन्हा आम्ही त्या गावाचं नाव टाकून पोस्ट ऑफिस म्हणून टाकलं, तेव्हा आम्ही बरोबर त्या गावामध्ये पोहोचलो. तसंच आहे ह्या जीवनाचंही तेच आहे. आम्हाला जायचं त्या भगवंत परमात्म्यापर्यंत, त्या सुखाच्या प्राप्तीपर्यंत, त्या समाधानाच्या प्राप्तीपर्यंत, पण आम्ही चालतोय वेगळ्याच वाटेवरनं. किती जरी चाललो, आयुष्यभर तरी चाललो, तरी आम्ही त्या इच्छित ठिकाणी पोहोचणार नाही. कारण मार्ग दाखवणारा योग्य पाहिजे. या ठिकाणी संत आम्हाला योग्य मार्ग दाखवतायत. याचं कारण त्यांच्या ठिकाणी अनुभव आहे. अनुभव आले अंगा ते या जगा घेत असे. तुम्ही आम्ही संघर्ष भोगलाय, संघर्ष संतांनी सुद्धा भोगलाय. तुम्हाला वाटतंय संतांच्या आयुष्यामध्ये संघर्ष नव्हता? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माझे ज्ञानोबा राय यांच्याही आयुष्यामध्ये संघर्षमय जीवन, त्यांचं जे काही झालं, जे काही थोडंसं जीवन होतं ते सुद्धा जीवन त्यांचं संघर्षमय झालं. अगदी 22व्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली, पण त्यांनी अतिशय सुख भोगलं. नंतर माझे जगतवंदनीय श्री संत तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये सुद्धा संघर्ष आहे, पण त्यांनी त्या संघर्षाला स्वतःचं जीवन नाही बनवलं. त्यांनी तो संघर्ष स्वतःमध्ये गुप्त करून टाकला. त्या संघर्षाला एक नवी दिशा दिली आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. महाराज म्हणतात बाबा रे, त्या रस्त्याने जाऊ नका. तुम्ही आम्ही जो मार्ग शोधतोय, तुम्ही आम्ही जे समाधानाची प्राप्ती शोधतोय, ती केवळ आणि केवळ या विषय सुखामध्ये बघतोय, पण विषयामध्ये, या संसारामध्ये सुख अजिबात आहे का? अगदी सकाळी पहाटे उठल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही सगळ्या खटपटी करतोय, पण त्या खटपटीमध्ये
आम्हाला सुख मिळालेलं नाही. बरोबर आहे ना? आमचं कुठल्याच गोष्टीमध्ये समाधान होत नाही. अगदी छोटीशी गोष्ट सांगते. वारीला जाताना एक आजोबा भेटले, 80 वर्षाचं वय. दिवे घाट पार केला. आजोबांनी धापा टाकत 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 कसा कसा तो दिवे घाट पार केला. वर आल्यानंतर मला म्हटले, पोरी जरास बाजूला बसूयात का? म्हटलं का हो बाबा? काय नाही ग, सवय नाही मला वारीची. म्हणजे बाबा तुमचं वय किती? बाबांनी सांगितलं 80 वर्षाचं वय आहे माझं. 80 वर्ष बाबा? मग बाबा ही वारी कितवी? बाबा म्हणले पहिलीच वारी आहे बाळा. 80 वर्ष वय गाठलं आणि आता पहिलीच वारी केली बाबांनी. मग बाबा आता तरी कसं काय वारीला? म्हणले त्याचं काय आहे पोरी, घरामध्ये मला वेळेवर चहा मिळेना. म्हणलं बाबा घरात वेळेवर चहा मिळेना म्हणून? म्हणले हो. चला म्हणलं बघूया वारीत तरी मिळतोय का. पण वारीत भेटतोय बर का वेळेवर, पण एवढ्या सगळ्या धापा खाव्या लागतात, हे सगळं पार करावं लागतं. तेव्हा कुठं सगळं आम्हाला वेळेवरच असतं, सगळं अगदी वेळेवर भेटतंय. पण बाबा असं नाही, असं काय होतंय हो, का भेटत नाही? अगं म्हणले काय सून आपल्या पोरा बाळांच्या नादातच. सकाळी शाळेची गाडी येते, मला 8च्या ठोक्याला चहा लागतो. म्हणलं बाबा तुम्ही कितीव्या वर्षापासून चहा पिता हो? बाबा म्हणले हे बघ, वयाच्या तसं म्हटलं तर पहिल्याच वर्षापासून चहाची सुरुवात केली. पहिल्याच वर्षापासून चहा बाबा. तरी सुद्धा तुमचं समाधान नाही झालं? नाही ग पोरी, चटक लागली. बर म्हणलं असू द्या. आता माझं म्हणणं काय होतं, बाबा तुम्ही पहिल्या वर्षापासून चहा प्यायला सुरुवात केली, म्हणजे आता मला वाटतं तुम्ही पार पूर्वीचे म्हणजे 80 वर्षापूर्वी माणसं कप बशीतनं चहा पित नव्हती. कशातनं प्यायची? ताटलीतनं प्यायची. जर्मनची थाळी असायची, त्या थाळीत तो चहा ओतायचा. मग 1 कप असायचा का किती कप असायचं? हा अंदाजानं 5 कप चहा एका टाइमाला. बाबा तुम्ही पिलेला दिसताय म्हणून तुम्ही अंदाजानं म्हणताय. त्या जर्मनच्या थाळीमध्ये तो 5 कप चहा ओतायचा. पण हे एका दिवसाचं 5 कप सकाळचं आणि संध्याकाळचं 5 कप, असं किती कप झालं? 10 कप. हे एका दिवसाचं 10 कप. मग एका महिन्याचं किती? करा हिशेब करा. 10 त्रिक बरोबर आहे ना? हा. मग एवढा चहा एका महिन्यात. आता वर्षाचं किती? 3650 कप. हे किती झालं एका वर्षाचं? मग असं 80 वर्षाचं किती? 5 टँकर कमी पडतील. 5. तरी सुद्धा बाबा म्हणतात माझं समाधान. बर ही साधी गोष्ट आहे चहा, ही संसारातली साधी गोष्ट आहे, केवळ चहा. तसं आमचं समाधान होत नाही. आणि समाधान न व्हायला कारण एक गोष्ट आहे बरं का, दुसऱ्याचं बघितलं की आमचं जळायला सुरुवात. दुसऱ्याचं बघितलं, दुसऱ्याचा तिसरा नाही तर दुसरा मजल्याचा स्लॅब टाकायला सुरू झाला, इकडं आमच्या पोटात दुखायला लागलं. दुष्काळाने आई वडील गेले, बायको अन्न करत गेली. मुलगा होता संतू नावाचा, तोही गेला. अरे एवढा मोठा संघर्ष माझ्या जगतवंदनीय श्री संत तुकोबरांच्या आयुष्यामध्ये आला. आपल्यासारख्या सांसारिक संघर्षाने रटलेले लोक माझ्या जगतवंदनीय श्री संत तुकोबरांचा संघर्ष पाहत होते. इतका मोठा संघर्ष तुकोबरांच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर सुद्धा जगतवंदनीय श्री संत तुकोबराय वृत्ती स्थिर आहे. हे नेमकं कसं काय? आणि हाच प्रश्न घेऊन त्यांच्या जवळ गेले. जगतवंदनीय श्री संत तुकोबरायांना त्यांनी दंडवत घातला आणि तुकोबरायांना विचारावं त्यांनी, महाराज अहो एवढं सगळं तुमच्या आयुष्यामध्ये घडलं, अरे दुष्काळामुळे तुमची महाजनकी गेली
गेली. अरे एवढा मोठा संघर्ष तुमच्या आयुष्यामध्ये आला, बायको अन्न करत गेली, आई वडील गेले, मुलगा सुद्धा गेला, तरी अशा संघर्षामध्ये तुम्ही अजून स्थिर आहात. नेमकं कुठलं औषध घेताय हो तुम्ही? आमच्यासारख्या या त्रिविध तापाने पोळलेल्या लोकांना थोडासा तुम्ही काहीतरी मार्ग सांगावा या इच्छेनं आम्ही तुमच्यापर्यंत आलोय महाराज. असं काय केलंय तुम्ही? महाराजांनी उत्तर द्यावं. काही नाही रे, ज्या भगवंत परमात्म्यानं हा सुंदर देह दिलाय, हा जीव दिलाय, जेणे हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन. त्या भगवंत परमात्म्याने हा सुंदर देह, हा जीव आम्हाला दान म्हणून दिलाय, हा तुम्हालाही दिलाय. यानं दिलाय म्हणून तरी आम्ही त्याचं नाम घेतलं पाहिजे. आम्ही तेच करतोय. हे जे सुंदर सावळं सगुण रूप दिसतंय ना, इतकं सुंदर आहे, त्याला पाहता क्षणी आमचं बेभान आम्ही होतोय, आम्हाला सर्व सुखाची प्राप्ती होते. इतकं सुंदर ध्यान जर आम्ही पाहिलं ना, तुम्हालाही होईल, पण तुम्ही आम्ही ते पाहिलं पाहिजे. कसं आहे ते? उभे पंढरीचे असणारा भगवंत पांडुरंग परमात्मा, आम्ही त्याचं केवळ नाम घेतोय, आम्ही दुसरं काही करत नाही. मग लोकांचा प्रश्न माझ्या तुकोबऱ्याने येतोय, महाराज तुम्ही भगवंताचं नामस्मरण करताय, तुमचा अधिकार आहे, आमचा आहे का? महाराज म्हणले का नाही? अरे भगवंताचं नाम घ्यायला कशाला अधिकार पाहिजे? कशा करता? इथं बसलेला प्रत्येक जीव भगवंताचं नाम घेऊ शकतो. खरंच महाराज आम्ही घेऊ शकतो? अरे का नाही? या सर्वांनी या रे लहान सर्वांनी सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार
हरीच्या नामे. या कलियुगामध्ये प्रत्येकाने जर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर केवळ एक आणि एकच भगवंताचं नामस्मरण. या आपल्याला प्रत्येकाला नामाचा घोष करायचा आहे. तो एकट्यानं होणार नाही, तर तुम्ही सर्वांनी पाहिजे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी या. आपण तेच करायचंय आणि ते कायम करायचंय. आणि हेच महाराज अभंगाच्या प्रथम नाम घोष करू हरी कथा. जगत वंदनीय श्री संत तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आपल्याला समाधानाची प्राप्ती कशी मिळणार आहे याचं उत्तर देतात. सदा नाम घोष करायचा. काय करायचा? नामाचा घोष करावा. नाम सांगितलंय महाराजांनी या ठिकाणी. याचं कारण आहे नाम घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. इथं असं एकही नाही त्याला नाम घेण्याचा अधिकार नाही. तसं तर या भगवंत परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरता अनेक साधनं सांगितले. अनेक साधनं आहेत. ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. अनेक मार्गाने आम्ही तिथपर्यंत जाऊ शकतो. पण आपल्या सारख्याला सर्वात सोपं म्हटलं तर केवळ आणि केवळ नाम आहे. आणि हे केवळ काही साधनं आहेत ती केवळ अधिकाऱ्या करतायत बरं का. इथं मात्र अधिकार चेक केला जातो. काही साधनं म्हणजे ज्ञान मार्गाने जायचं झालं, योग मार्गाने जायचं झालं, कर्म मार्गाने जायचं झालं तर या ठिकाणी अधिकार चेक केला जातो. मी तुम्हाला उदाहरण दाखल पटवून देते. पंचपक्वानाचं ताट आहे. असतं ना पंचपक्वानाचं ताट. त्याच्यामध्ये बरेच पदार्थ असतात. माता माऊल्या हो, एखादी स्त्री गर्भवती आहे, 9 महिने 9 दिवस तिला पूर्ण झाले आणि तुम्ही आम्ही आता ते बाळ जन्माला येणार आहे म्हटल्यानंतर आम्ही पंचपक्वानाचं ताट तयार करतोय. आणि आता ते बाळ जन्माला आल्या आल्या मस्तपैकी अशी रांगोळी काढायची आणि त्या बाळाला असं मांडीवर घ्यायचं आणि त्या ताटातले पदार्थ चारायचे. का नाही चारू शकत? का नाही चारू शकत? पहिली गोष्ट त्याच्या तोंडामध्ये दात. दुसरी गोष्ट आईचं दूध सुद्धा त्या बाळाला पचायला कठीण असतं. मग पंचपक्वानाच्या ताटातली ते अन्न पदार्थ ते बाळ खाऊ शकेल किंवा पचवू शकेल? नाही पचवू शकणार. आता हे मी नाही सांगत, माझे माऊली सांगतायत. जो स्तन्य सायासी सेवी ते पक्वान्ने केवी जेवी. खाऊ शकेल ते बाळ? नाही खाऊ शकत. अरे ज्ञानोबा ही संपूर्ण जगाची आई आहे. म्हणून
म्हणून तिनं अंजारून गोंजारून तुम्हा मला हे सांगितलं. पण जगतवंदनीय श्री संत तुकोबराय हे परमार्थातला बाप आहे. हा सहज साधं नाही सांगणार. जगतवंदनीय श्री संत तुकोबराय परखड बोलतायत. परखड म्हणजे तुम्हाला सांगते, असं छानपैकी असं आकरी दूध घेतलं. आकरी दूध कळतं ना, असं डायरेक्ट म्हशीचं काढलं, पिशव्यातनी द्यायचं नाही, त्याच्यात अर्ध दूध अर्ध पाणी असतं. आकरी दूध घेतलं, असं भरपूर मोठी पंगत आहे आता समजा उद्या, आणि त्या घर आपल्या मालकाची ज्यांचे अन्न पंगत आहे त्यांची बासुंदीचं जेवण आहे, बासुंदीची पंगत आहे. त्या घर मालकाने सुंदर असं त्या पातेल्यामध्ये ते दूध घेतलं, त्याच्यामध्ये काजू बदाम साखर म्हणजे पिठी साखर मनुके वगैरे सगळं टाकलं. असं सगळा छान मसाला टाकला आणि चांगलं असं ते चुलीवर आटवत ठेवलं. काय? दूध चांगलं लालसर होईपर्यंत ते आटवलं. आटवल्यानंतर त्याची तयार झाली बासुंदी. आणि ती बासुंदी आपल्या या पंगतवाल्या आपल्या काकांनी, ज्यांची पंगत आहे, त्यांनी संपूर्ण गावाला ही पंगत घातली. प्रत्येकाला 2-2 वाट्या का होईना बासुंदी दिली. कुणाला? आपल्याला. असं समजून चाला. आणि तुमच्याकडे भरपूर चांगल्या पंगती असतील, मला असा अनुभव आहे. 2-2 वाट्या प्रत्येकाला बासुंदी खायला दिली. पण 2-2 वाट्या बासुंदी खायला देऊन सुद्धा 1 वाटी शिल्लक राहिली. आता ही बासुंदी आपण जर बाहेर टाकून द्यावी तर तो अन्न पदार्थ आहे, अन्नाचा अपमान आहे. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ते आपण फेकूनही देऊ शकत नाही. आणि ती जपून दुसऱ्या दिवशी करता फ्रीज मध्ये सुद्धा ठेवू शकत नाही. कारण ते जर आपण फ्रीज मध्ये ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी जर आपण ते खाल्लं तर ते विष होऊ शकतं, त्याची विषबाधा होऊ शकते. मग ह्या घर मालकाने विचार केला, आपण ती बासुंदी टाकून न देता किंवा फ्रीज मध्ये न ठेवता आपण असं करू, आपणच एक पाळलेलं सुंदर असं कुत्र आहे, मोत्या नावाचं कुत्र आहे, अगदी लाडस आहे, अगदी प्रत्येकाचा आवडीच आहे. त्याच कुत्र्याला आपण या बासुंदीची एवढीशी वाटी शिल्लक राहिली ती तेवढी त्याला देऊ. कुणाला? त्या घर मालकाने ती बासुंदी त्या कुत्र्याला खाऊ घातली. कुत्र्यानं सुद्धा पटापट खाल्ली, चाटून पुसून खाल्ली. कुणी? कुत्र्यानं. ती चाटून पुसून खाल्ली आणि पुढच्या क्षणाला ते बाहेर गेलं, असं मातीनं खड्डा खणला आणि त्या खड्ड्यामध्ये स्वतःची उलटी. कुणी? का? कुत्र्याला बासुंदी पचत. कुत्र्याला मी नाही म्हणत, तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे श्वाना खिरीचे भोजन क्षणेची वमन घडे अधिकाऱ्याला पचत. क्या बात है, बरोबर आवाज वाढवला. अधिकाऱ्याला पचत पण सर्वसामान्याला पचत नाही. म्हणून सगळ्यात सोपं असणार आपल्या जगतवंदनीय श्री संत तुकोबरायांनी सगळ्यात सोपी भक्ती सांगितली. केवळ आणि केवळ भगवंताचं नामस्मरण करा. कारण सोपं आहे. नाम संकीर्तन साधन पै जळतील पापे जन्मांतरीची. जरी सोपं असलं तरी अनंत जन्माचं पाप जाळण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. आता त्याचाही दृष्टांत सांगत बसत नाही, वेळ खूप झालाय, वेळ पुढे निघालाय. नाहीतर मला म्हणतील पहिल्याच दिवशी हिनं बरोबर. आणि मी पहिलाच दिवस तेवढ्यासाठी घेत असते कारण मला वेळ जरा जास्त लागतो. कळत नाही, भान राहत नाही त्या गोष्टीचं, आपलं घड्याळ कुणीकडे चाललंय. पण असू द्या, तुमच्या सगळ्यांचं प्रेम एवढं मोठं आहे. 11 वाजत आलं तरी तुम्ही आ केलेलं, त्याच्यामुळं मला चांगलं वाटतंय. तुम्ही जोपर्यंत आ करत नाही तोपर्यंत चालू. विठ्ठल हे नाम सगळ्यात सोपं साधन आहे. पण हे नाम या आकाशापेक्षाही मोठं आहे. गगनाहून वाढ
नामस्मरण आहे, माझ्या भगवंताचं नाम आहे. बरं हे नाम केवळ मोठं नाही, या नामासारखं खरं सुद्धा या जगामध्ये काही नाही. महाराज सांगतात सत्य साच रे हे नामाविते दोघाचे एवढं मोठं नाम. अरे नाम केवळ खरं आणि बरं नाही, नाम केवळ मोठं नाही, नामापेक्षा चांगलं सुद्धा या जगामध्ये काही नाही. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, हे नाम साधन आहे. पण इथं जगतवंदनीय श्री संत तुकोबराय नामाचा घोष सांगतायत. याचं कारण आहे, याचं कारण फक्त ऐका. वेळ आपली होत आली आहे मला माहितीये, तुम्ही अगदी वेगवेगळी आसनं घेऊन मला सांगायला लागलाय. एका आसनावर स्थिर नाही कोणी, आणि बसल्या बसल्या आम्ही अनेक आसनं करतो, बरोबर आहे. तसंच या मनाचं सुद्धा आहे. का महाराजांनी सांगितलंय नाम घोषच का? कारण महाराजांना माहितीये हे मन नावाचं इंद्रिय एका ठिकाणी गप्प बसत नाही. ते एका ठिकाणी बसलं की त्या ठिकाणावरून परत दुसरीकडे लगेच जाण्याची शक्यता आहे, लगेच परत आहे ठिकाणी येऊ शकतं. हे मनाची ताकद आहे बर का. मांजर बघितलं प्रत्येकानं, मांजर हाय ना घरी प्रत्येकाच्या. ते मांजर जर घरामध्ये नको तिथं घाण करायला लागले, आता तो प्राणीच आहे, त्याला कळत नाही कुठं घाण करावी, पण जास्त जमवायला लागले तर आपण मांजर काय करतो, घरधण्याला सांगतो ओ धनी पिशवी घ्या वायरची, आणि त्या वायरच्या पिशवीमध्ये त्याला घाला. कुणाला? मांजराला. आणि चांगलं 4-5 किलोमीटर लांब सोडून या. कुणाला? मांजराला. आमचा घरधनी काय करतो, पिशवी घेतो, त्यात ते मांजर टाकतो, गाडीला किक मारतो आणि चांगला 4-5 किलोमीटर लांब जातो, आणि तिथं ते मांजर सोडतो. परत माघारी येतो. येऊन गावात पाराच्या कट्ट्यावर 4-5 जण बसलेली असतात गप्पा मारायला. त्यांच्यात हे घुसत. कोण? नाही, घरधनी. मांजर नाही अजून, घरधनी गप्पा मारायला घुसतो. 4-5 वेळ 10-15 मिनिटं अशा तिकडे इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या की मग घरात जेवायची आठवण येते. हा घरधनी पुन्हा गाडीला किक मारतो, घराच्या दिशेने जातो, बाजूला गाडी लावतो. गाडी स्टँडला लावून उमऱ्याच्या आत मांजराचं पाऊल आणि घरधन्याचं पाऊल बरोबर एका वेळेला पडतं. बरोबर आहे ना? तसंच आहे मन, स्थिर राहू शकत नाही. ती तुमच्याकडे येते का बरं आता? ती सुया घे घे आरस घे कंगन घे सुया घे घे आरस घे कंगन घे सुया घे आरस घे कंगन. बघू नका माझ्याकडे असं, मी काय वैदिन नाहीये. येते का वैदिन? हा, अगोदर यायच्या, बरच काय काय घेऊन यायच्या. दाताचं दातवन घ्यागुनी, दाताचं दातवन घ्यागुनी, कुंकुम घ्या कोरारामणी, कुंकुम घ्या कोरारामणी, कुंकुम घ्या कोरारामणी, कुंकुम घ्या कोरारामणी.
पडला ना प्रेमात तिच्या, कुणाच्या? वैदिनीच्या. आता हे घे ते घे ही करत फिरणारी वैदीन, इतकी सुंदर साजिरी दिसणारी, अतिशय देखणी. राजा प्रेमात पडला, म्हणला लग्न करणार तर हिच्याशी करणार. मी मनाचं सांगते बर का, मनाचं. लग्न करणार तर हिच्याशी करणार, वैदिनीशी. मागणी घातली, लग्न झालं. आता आपल्याला वेळ नाही त्याच्यामुळे पटकन 2 मिनिटात लग्न उरकलं. समजून घ्या, लग्न झालं. ही बिचारी रस्त्यावर राहणारी कुठं आली राहायला? राजमहालात राहायला आली. राजमहाल एवढा मोठा, सगळीकडे एवढे मोठे मोठे वाडे, महाल एवढा मोठा, बघल तिकडे सगळीकडे किती सुंदर असं देखणं रूप दिसायचं तिला. पण तिला तिथं करमना. बघता बघता 16 दिवस झालं, पूजेचा दिवस उजाडला. त्याच्या आधी काय करायची तिला करमत नव्हतं. असं चांगलं पंचपक्वानाचं ताट यायचं आणि ते ताट काय करायचे, अशी पलंगाखाली सारायची. आणि परत दुसऱ्या दिवशी दुसरं ताजं ताट आलं की ते ताट परत पलंगाखाली सारायची आणि आदल्या दिवशी सारलेलं बाहेर काढायची. आणि ज्या भाकरी चपात्या अशा कडकडीत झाल्या ना की कडाकड फोडून खायची. का? तिच्या दाताला शिळ खायची सवय झाली म्हणून. चांगलं खायची आणि चांगले अशी तुपटीचा ढेकर द्यायची. पूजेचा दिवस उजाडला आणि पूजेच्या वेळेला नाव घ्यावं लागतं, बरोबर आहे? हा, मग तिच्या नंदेनं इंगा दावला, घ्यावं लागतंय आता नाव. आता ही जरा लाजली तरी सुद्धा तिनं नवऱ्याचं नाव घेतलं. पण काय घेतलं ऐका बर का, तिनं नाव अगदी रुबाबात घेतलं. तिच्या नावाचं, तिच्या राजाचं नाव हरिश्चंद्र, बर का. एवढं टवकारून बघू नका, मला एवढं जमायचं नाही, तरी पण जमवायचा प्रयत्न करते. तिनं नाव घेतलं जोमात आणि सगळं वराड कोमात. कसं बघा आता, सुया घे घे आरस घे कंगवा घे, सुया घे घे आरस घे कंगवा. हरिश्चंद्र राजाची नाव घेते, कडकड शिळी भार वाडगे. आता मला सांगा, ही झाली राजाची राणी, पण अजून सुद्धा शिळ्या भाकरीचे डोहाळे हे असं मन असतं. जिथं जायचंय तिथं जात नाही, त्याला पुन्हा त्या मार्गाने पुन्हा प्रयत्न करून त्या ठिकाणी न्यावं लागतं, नामस्मरणापर्यंत जोडावं लागतं. नाहीतर या वैदिनी सारखी फजिती होते. विठ्ठल नुसतं एकट्याला नामस्मरण करून मन लागत नाही, त्याला नामाचा घोष करावा लागतो. आणि म्हणून नामघोष. आणि हा एकदा का नामघोष केला की नाम जप करायला सोपा जातो. बघा लक्षपूर्वक ऐका, नाम घोष केला की नाम जप सोपा जातो. आणि नाम जप झाला तर अजपा जप उलट प्राणाचा तेही मनाचा निर्धार असे, तो निर्धार धरायला सोपा जातो. म्हणून नामघोष. पण इथं सदा सांगितलंय. का सांगितलं याचं कारण आहे, क्षणाचाही भरोसा माणसाचा देता येईल. आता काळी नाम यावं लागतं. म्हणून सदा सदा घेतलं तर तेव्हा नाम येणार आहे, सदा नाम घेतलं तर सदा समाधान आहे. म्हणून तेने सदा चित्ता समाधान. पण हा आनंद माझ्या महाराजांना मिळाला. किती मिळाला? अभंगाचं द्वितीय.
वाजवा, सगळ्यांकरता वाजवा, यांच्याकरता आणि यांच्याकरता आनंद आहे. माझ्या जगतवंदनीय श्री संत तुकोबरायांना जेव्हा प्रश्न केला गेला लोकांचा, तुम्हाला कितपत आनंद झाला, महाराज म्हटले, अहो काय सांगू आनंद, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. आम्ही अलंकार सुखाचे परिधान केलेत, तुम्ही आम्ही अलंकार घालतो ते वेगळे. कळतंय का? आपण कानातलं, नाकातलं, हातातलं, पायातलं, गळ्यातलं जे घालतो ते अलंकार वेगळे. हे संसारिक अलंकार आहेत. जे मनस्थितीवर अवलंबून असणारे अलंकार वेगळे आहेत. आणि ते मनस्थितीचे अलंकार, समाधानाचे अलंकार. खरं सांगू तुम्हाला, गुरुवर्य गोंदवलेकर महाराजांचं फार सुंदर वाक्य आहे. महाराज गोड सांगायचे, सांसारिक लोकांचे समाधान, सांसारिक लोकांचं समाधान हे परिस्थितीवर असतं. सांसारिक लोकांचं समाधान हे परिस्थितीवर असतं आणि परमार्थिक लोकांचं म्हणजे संतांचं समाधान हे मनस्थितीवर असतं. आणि परिस्थितीवर अवलंबून असणारं समाधान हे कायमचं टिकत नाही, पण मनस्थितीवर असणारं समाधान हे आयुष्यभर टिकल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच सुखाचे अलंकार संत परिधान करतात. माझ्या नाथबाबांनी अलंकार परिधान केला, शांतीचा अलंकार परिधान केला. माझ्या ज्ञानोबारायांनी अलंकार परिधान केला, ज्ञानाचा अलंकार परिधान केला. माझ्या जगतवंदनीय श्री संत तुकोबरायांनी अलंकार परिधान केला, वैराग्याचा अलंकार परिधान केला. माझ्या सकल संतांनी अलंकार हा केवळ आणि केवळ आंतरिक समाधानाचे अलंकार परिधान केले. आणि या आंतरिक समाधानाचे अलंकार असे परिधान केल्यानंतर आम्हाला खरेखुरे आपले जे सांसारिक अलंकार घातल्यानंतर सुद्धा आनंद होणार नाही, त्याच्याही कैक पटीन आनंद आम्हाला हे आंतरिक समाधानाचे अलंकार घातल्यानंतर महाराज म्हणतायत झाला. आणि हा अलंकार एवढा आवडला, एवढे घातले, त्याचा आनंद इतका झाला, त्या आनंदाची नशा चढायला लागली. आणि नशा चढल्यानंतर माणूस डुलतो. बर का? नशा चढल्यावर माणूस डुलतो, पण ती नशा वेगळी, ही परमार्थिक नशा वेगळी. या नशेचा अलंकार मगाशी तुम्ही सगळ्यांनी पाहिला, तो आनंद वेगळा आहे, तो एकट्याने घेता येत नाही. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. आज तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हे मनाचे अलंकार या ठिकाणी घातले, म्हणून एवढा मोठा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. एकदा तुमच्या करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि हा मनाचा अलंकार आहे. या ठिकाणी मानसिक अलंकार आम्ही हे घातल्यामुळं आज या ठिकाणी खरंच दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वसती, या पद्धतीने हा आनंद या ठिकाणी होतोय. आणि जगतवंदनीय श्री संत तुकोबराय त्यांचा आनंद व्यक्त करताना म्हणतायत, हा आनंद आता आम्ही पाहतोय, पण हाच आनंद आम्हाला पूर्वी कधी भेटला होता का नाही आम्हाला आठवत नाही. अभंगाचं तृतीय.
असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही दशा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर विठो नामस्मरण पावल्या खेळून घेणार आहे पण शेवटी आता फक्त 1-2 मिनिटं सगळ्यांनी दोन्ही हात एकदा वर करा खाली घ्या वर घ्या आता असेच राहू द्या घ्या वर पुढंच बसलेले आम्ही हात वर घेत नाही चला सर्वांनी अगदी टाळीचा कडकडाट करायचा आहा थांबा जरा नाम घेत घेत आणि ज्याला ज्याला खरंच देवानं हात दिलेत ना त्या प्रत्येकानं टाळी सुंदर वाजवायची खरंच हात दिलेत म्हणून आणि जर नसतील दिले तर काही हरकत नाही पण दिलं असतील तर पुढच्या जन्मी देवानं काढून घेऊ नये नाहीतर देवानं तरतूद करून ठेवली त्याच्याकरता सर्वांनी चला फार सुंदर भगवंताचं नामस्मरण करायचं तुमचे गायक वादक शांत बसतील फक्त तुम्ही 2 मिनिटं करायचं चला विठ्ठल माझा 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 माझा
जगतवंदनीय श्री संत तुकोबराय म्हणतात, या आधी मी पाहिला होता का नाही मला आठवत नाही, असवायचा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगोदशा विठ्ठल। एक 10 मिनिटांमध्ये सेवा संपन्न करते। जगतवंदनीय श्री संत तुकोबराय असे का म्हटले, असे अनेक जन्म झाले बरं का। अगदी सर्वात पहिल्या कल्पामध्ये जो आत्ताचा कल्प सोडला, हे 4 युगामधला सगळ्यात आधीचा जो कल्प होता अंबरीश राजा। अंबरीश राजा म्हणजे दुसरं तिसरं कोण नव्हते, माझे जगतवंदनीय श्री संत तुकोबराय। आणि त्यांना दिलेला दुर्वासी ऋषींनी श्राप होता की 10 गर्भवास सोसावे लागतील। मग त्यातला पहिला गर्भवास जो माझ्या जगतवंदनीय श्री संत तुकोबरायांनी सोसला, तो म्हणजे माझ्या भक्त प्रल्हादाचा जन्म। भक्त प्रल्हाद म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, माझे जगतवंदनीय श्री संत तुकोबरायांचा अवतार। त्या अवतारामध्ये जगतवंदनीय श्री संत तुकोबराय म्हटले की त्या अवतारामध्ये देवा तू मला मदत करण्याकरता, मला वाचवण्याकरता आपोआप प्रगट झालास, मला त्रास नाही झाला देवा। त्रेतायुगामध्ये जेव्हा मी अंगद बनून आलो देवा, तेव्हा सुद्धा तू आपोआप मला भेटला, मी तुझा पुत्रच झालो देवा। द्वापारामध्ये जेव्हा उद्धव बनून आलो ना देवा, त्यावेळेला सुद्धा तू माझा नातेवाईक बनून आला, तेव्हा सुद्धा मला त्रास झाला नाही। कलियुगामध्ये जेव्हा पहिला जन्म प्राप्त झाला तो संत नामदेव महाराजांचा, त्यावेळेला देवा मात्र तू आपोआप नाही भेटला, पण हट्टानं मी तुला आपलासा केला। माझ्या हातचा नैवेद्य 5व्या वयामध्ये तुला खाऊ घातला, आणि तिथून पुढे तू माझा आणि मी तुझा झालो देवा। पण या जेव्हा मी तुकोबराय म्हणून जन्माला आलो ना, त्यावेळेला सहजासहजी नाही भेटला देवा तू। अरे काय काय आघात सहन करावे लागले रे। मी आघात पहिले सुरुवातीला तुम्ही सांगितले, पण त्याच्याही पेक्षा जनानं केलेले आघात फार मोठे होते। मंबाजीने बोराच्या काट्याचा मारा दिला, शांत मूर्ती झाली। शिवा कसाराच्या बायकोनं उकळलेलं पाणी अंगावर टाकलं, जळे माझी काया लागला वनवा, धावरे विठ्ठला माय बापा। अरे त्यावेळेला सुद्धा मला त्रास झाला देवा, पण तू फुंकर घालायला आलास रे। पण खरं सांगू देवा, अरे गाढवावर धिंड काढली लोकांनी, तरी सुद्धा मी क्षणभर सुद्धा विचलित झालो नाही बाबा। का? कारण तू माझ्या सोबत आलास। पण खरं सांगू देवा, अगोदरच्या जन्मामध्ये फार कष्ट नाही करावे लागले, पण मात्र या जन्मामध्ये सहजासहजी भेटला नाही तुम्ही। पण भेटला खरं, ते उकळलेला पाणी अंगावर सोसावं लागलं। पण खरं सांगू देवा, तुझं नामस्मरण करता करता या देहाची विदेही अवस्था कधी झाली कळाली नाही रे देवा। देहीच विदेही भोगुदशा, आणि का अशी अवस्था झाली देवा, याचं कारण आहे आम्ही आमचं स्वतःचं रूपच पालटून घेतलं। आम्ही अग्नी रूप झालो देवा। ऐक देवा, इथं जगतवंदनीय श्री संत तुकोबरायांनी अग्नी रूप म्हणाले, पाणी रूप म्हटले नाही। याचं कारण आहे पाण्याचा गुणधर्म आहे। अगदी 5 मिनिटांमध्ये ऐका, पाण्याचा गुणधर्म आहे येईल तो कचरा साठवतो, तुंबतो कचरा, बरोबर आहे। महापूर येतात या कचऱ्यामुळेच येतात, पाणी जिथं तिथं तुंबत राहतं आणि मग त्या पाण्याला जायला वाट भेटत नाही। म्हणून जगतवंदनीय श्री संत तुकोबराय म्हणतात की आम्ही पाणी रूप नाही झालो, आम्ही अग्नी रूप झालो। आणि अग्निरूप झाल्यामुळे जो काही कचरा आहे आमच्या जवळ जो साठणार आहे, तो कचरा पडला की तिथे राखच झाला पाहिजे। आणि तो कचरा दुसरा तिसरा कुठला नाही, पाप आणि पुण्याचा कचरा। आपण सर्वजण प्रयत्न करतो, कशा करता? पाप घालवण्याचा प्रयत्न करतो, पण पुण्य कमवण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे। पाप चांगलं का पुण्य चांगलं बरं? सांगा जरा मोठ्यानं। पुण्य चांगलं, बरोबर आहे। आपल्यासारख्या संसारिक लोकांच्या दृष्टिकोनातून पुण्य चांगलं आपल्याला वाटतं, पण संतांच्या दृष्टिकोनातून पुण्य चांगलं नाही। संत म्हणतात पापही चांगलं नाही आणि पुण्य सुद्धा। उदाहरण देते तुम्हाला म्हणजे समजल। एक शेवटचं उदाहरण ऐका आता ह्या कीर्तनातलं, आणि मग घरी जायची तयारी ठेवा। अगदी सुंदर उदाहरण आहे।
एक शेतकरी होता. शेतकरी रानामध्ये काम करतोय. दुपारच्या 12 वाजलेत. काम करता करता रानामधला एक बोराचा छोटासा काटा त्याच्या पायामध्ये घुसला. कुणाच्या? शेतकऱ्याच्या पायामध्ये तो काटा घुसल्यानंतर आता तो शेतकरी दिवसा त्या रानामध्ये आहे, घर लांब आहे, तो पायातला काटा त्रास देतोय. आता तो काटा आपल्याला काढायचा आहे. मग त्या शेतकऱ्यानं एक युक्ती केली. समजा तुमच्या पायात रानात काटा घुसला तर तुम्ही काय कराल? काट्यानं काटा काढलेत वाटतं तुम्ही. आणि बरोबर आहे, माणसं काट्यानंच काटा काढतात. कळतंय का तुम्हाला? पण हे त्यानं पण तेच केलं. अशी चांगली अशी मोठी बाबळीची फांजर पाहिली आणि चांगला असला काठा असतो ना, तो चांगला असा काठा काढला आणि दांडगा काटा तो काढला आणि पायातला छोटासा बारीक घुसलेला काटा त्याला त्रास देत होता म्हणून तो काटा काढला. पण आता दिवसभर काम करायचंय. त्या शेतकऱ्यानं विचार केला, अजून जर दिवसभरात आणखीन काटे घुसले तर परत हे बाबळीचं झाड आपल्याला काही भेटायचं नाही. आणखीन लांब तिथपर्यंत पायपीट करत येण्यापेक्षा आपण हा काटा आपल्या जवळच ठेवू. म्हणून त्या शेतकऱ्यानं काय केलं, तो मोठाच्या मोठा काटा आपल्या पूर्वीच्या काळी अशा बंड्या घालायची लोक, त्याला खिसा असायचा मध्ये, त्या खिशामध्ये सारला. कुठं सारला? खिशात सारला. कुठला काटा? बाबळीचा मोठा काटा खिशात सारला. आणि त्यानं दिवसभर काम केलं. अगदी राबला दिवसभर, उन्हातानात राबला. संध्याकाळ झाली. संध्याकाळची वेळ झाल्यानंतर त्यानं आपली बाकीचे कपडे जे वरचे उतरवले होते काम करताना ते बाकीचे घातले. घरी आला, वरचा सदरा घरात काढून ठेवला. बायकोनं सुंदर अशा भाकरी अशा चुलीवर शेकल्या होत्या. पिठलं बनवलं होतं, खरडा बनवला होता, छान दही होतं. संध्याकाळ तोंडाला पाणी सुटलं बहुतेक महाराजांच्या. तुमच्या कोणाच्या सुटू देऊ नका, नाहीतर अवघड होईल. इतक्या सुंदर भाकरी होत्या, अशा आरावर भाजलेल्या. बिचाराने एक नाही खाल्ली, एकावर एक, एकावर एक, एकावर एक, एकावर एक, एकावर किती झाल्या? 5 नाही, 6 म्हणा. 6 भाकरी ओढल्या. कशा बरोबर? पिठल्या बरोबर. आता 6 भाकरी ओढल्यानंतर हे बिचार तिथं पडल्या पडल्या झोपले. कष्ट केलेल्या माणसाला, राबलेल्या माणसाला कष्टाची झोप ही गोधडीवर आपल्या गोंडपाटावर सुद्धा घेता येते. नवे आकाशाचं पांघरून आणि जमिनीचा अंथरून केलं तरी तो माणूस सुखाची झोप घेऊ शकतो. हा काबाड कष्ट केलेला बिचारा झोपला आपल्या त्या गोंडपाटावर. यथेच्छ झोप लागली. बायकोनं आता उठवायचं कसं म्हणून उठवलं नाही. झोपू देत, बिचारे दिवसभर कष्टलेत. त्याच ठिकाणी तो बिचारा झोपला. 4-5 तास झोपला आणि त्यानं एकाच कुशीवर झोपला. आणि 4-5 तासानंतर त्यानं कूस बदलायला गेला. आणि कूस बदलायला गेल्या तो जो बंडीतला काटा होता त्या काट्यानं आपला रंग दाखवला. बरोबर ते घुसलं. कुठं? पोटात घुसलं. आणि व्हायच्या त्या वेदना त्याला जोरात झाल्या. बरं का? आता याच्यावरनं माझा प्रश्न तुम्हा सगळ्यांना एक आहे, आता घुसलेला काटा चांगला होता का सकाळी घुसलेला काटा चांगला होता? सकाळी घुसलेला काटा चांगला होता. मग काढला कशाला? काढायलाच नाही पाहिजे होता. बरोबर आहे? खरं सांगू, सकाळी घुसलेलाही काटा चांगला नव्हता आणि आता घुसलेला सुद्धा काटा चांगला. काटा तो काटाच आहे. तसं पापही चांगलं नाही संतांच्या दृष्टिकोनातनं आणि पुण्यही चांगलं नाही. पाप आणि पुण्य जर एकत्रित आलं की परत आणि जन्म घ्यावा लागतो. महाराज म्हणतात आम्हाला जन्म घ्यायचा नाही, आणि जरी घेतला तर तुझ्या करता घेतला. पण देवा, आम्हाला आता तूच हवेस. आम्हाला मुक्ती पाहिजे. आम्हाला पापही नकोय आणि पुण्याचं लवलेशही नकोय. म्हणून आता आम्ही आमचं रूप पालटलं. पण काय रूप घेतलं ते अभंगाचं शेवट.
आनंदाने डुलायचं, सगळ्यांनी आहे त्या जागेवर उठायचं, पटकन न बोलता अगदी पटकन सगळ्यांनी उठून उभं राहायचं आणि ही मुलं ज्या पद्धतीनं भजनावर पावल्या खेळतील त्या पद्धतीनं खेळायचा प्रत्येकानं प्रयत्न करायचा आणि मग आनंद कसा असतो हे तुम्हाला पहिल्याच दिवशी घेता येईल। चला झाले तयार, सर्व पावले खेळण्याच्या तयारीत उभं राहायचं आणि कॅमेरेमॅन महाराज तुम्ही सगळ्यांवर कॅमेरे फिरवा, सगळ्यांचे चेहरे चांगले दिसले पाहिजेत त्या तयारीत, अजिबात कोणी गप राहायचं नाही। ज्ञानोबा साळुंके मंजुळ बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळाची या उक्तीप्रमाणे आज या ठिकाणी फार सुंदर असं वातावरण तयार झालं। फार छान रंगदेवता उभा राहण्याला कारण मी सांगितलं पुरुषार्थ आणि प्रेम या ठिकाणी प्रत्येकाचं प्रेम सहभागी आहे।
प्रत्येकाच्या चरणाचे या सेवेला ज्यांनी ज्यांनी गोड बनवलं त्या प्रत्येकाच्या चरणाचं मी यथेच्छ दर्शन घेते। इथले आयोजक, नियोजक, संयोजक, सर्व कार्यकर्ते मंडळ, आपलं संपूर्ण बामणवाडी भजनी मंडळ आणि मुंबई या प्रत्येकाच्या चरणाचं यथेच्छ दर्शन घेते। आपल्या या पंचक्रोशीमधील सर्व काही भाविक भक्तजन या ठिकाणी हजर आहेत, त्या प्रत्येकाच्या चरणाचे यथेच्छ दर्शन घेते। फार सुंदर तुमच्या प्रत्येकाच्या चरणाचं, आमचे दादासाहेब इथं हजर आहेत, तुमच्या चरणाचं दर्शन घेते, प्रत्येकाच्या चरणाचे यथोचित दर्शन घेते आणि सेवेला पूर्णविराम देते। तुकाराम